बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी. प्रत्येक स्त्री जिच्या घरामध्ये पारिजात लावलेला आहे तिच्या जिव्हाळ्याचा तो विषय असतो. पारिजातकाचं झाड हे अनेक घरांमध्ये दिसतं आणि त्याची ही पत्री ही आयुर्वेदिक औषधांमध्ये तर उपयोगी आहेच, परंतु आपल्या पत्री वाहण्यांमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाची मानली जाते. पारिजातकाच्या पत्रीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं पान अतिशय खरं आहे, खरखरीत आहे. त्याच्यावरती एक लेयर आहे ज्याला हात लावल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो अतिशय खरखरीत असा लेयर आहे. अगेन त्याचं वेनेशन जे आहे तर बघा, मध्यभागी एक जाड एक शीर दिसते आणि त्याच्या बाजूला फुटलेल्या अनेक शिरा तुम्हाला दिसून येतात. ही जी पानं आहेत तर ही पानं आणि खोडाची साल ह्या दोन गोष्टी आपण आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतो. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल तर जवळजवळ ज्या ज्या पत्रींचा आपण आत्तापर्यंत उल्लेख पाहिला त्या सगळ्या वातशामक आहेत आणि वर्षा ऋतूत वापरल्या जातात, श्रावण भाद्रपदात वापरल्या जातात. त्यामुळे त्या काळात आपोआपच वात वाढलेला असतो आणि त्याला शमन करण्यासाठी या सगळ्या पत्रींमधनं ज्या ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी या आवश्यक मानलेल्या आहेत. या पत्री ज्या आहेत, पारिजातकाच्या पत्रीचा उपयोग हा ज्वरामध्ये केला जातो. तसाच तो मानसिक रोगांमध्ये, मगाशी जसं म्हटलं तुळशीच्या बाबतीत आपण शिकलो होतो की मानस मित्र वटकामध्ये, तसाच हा पारिजातक सुद्धा मानस मित्र वटकामध्ये वापरला जातो. बला तेलामध्ये वापरला जातो पारिजातक. अतिशय सुंदर फूल आहे, पण त्याची पत्री सुद्धा तेवढीच महत्त्वाची.